तर छगन भुजबळांनी संजय राऊतांवर टीका केलेली असून एनसीपीनं मवियातून बाहेर पडावं असं वाटतंय का, असा सवाल छगन भुजबळांनी विचारलेला आहे। सामनाच्या अग्रलेखामधनं आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात आलेलं आहे। पवार साहेबांनी जो राजीनामा दिला त्यानंतर कुठलं सक्षम नेतृत्वच पक्षामध्ये नाहीये अशा स्वरूपाची टीका केली सामनामध्ये। मला असं वाटतं की एक 2 दिवसापूर्वीच पवार साहेबांनी जो काही उल्लेख केला असेल त्यांच्या त्या लोक माझ्या सांगाती ह्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही पचनी पडलं नाही आम्हाला 2दा त्यांनी मंत्रालयात येणं वगैरे, तर याचा अर्थ त्यांचं ते मत त्यांनी मांडलं। पण त्याच्यावर अतिशय सुज्ञपणे उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं की मला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही, त्याच्यामुळे मी या प्रश्नोत्तरामध्ये काय भाग घेऊ इच्छित नाही, तर मला कलगीतुरा लावायचा नाही थोडक्यात। आता उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे सगळे जे काय तो संपादक म्हणजे संजय राऊत तेच लिहितात, त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं किंवा असं मनभेद निर्माण व्हावेत? ठीक आहे ना। आणि पवार साहेब जे आहेत ना फार दृष्टी नेते आहेत, काय फार मॅच्युअर्ड आहेत। तुमचं जेवढं काही राजकारण असेल, आयुष्य असेल, तेवढं त्यांचं राजकारण आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे काय, आणि असं काहीच समजायचं कारण नाही। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील किंवा आणखी जयंतराव असतील की अशा अनेक जे आहेत काम करायला समर्थ, आणि जे त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल समर्थपणे पेलणारे कार्यकर्ते नेते आहेत, त्याची काळजी करायचं काही कारण नाही इतरांनी। साहेब, जी समिती नेमलेली होती त्या समितीमधल्या अनेक जण भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते, बॅगा देखील भरून ठेवल्या अशा स्वरूपाचं वक्तव्य। काय माहिती आता इथे कोणाकोणाच्या घरात गेले होते, कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहिती आहे। काय एवढं लक्ष जर जे आहे ना ते शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं त्यांनी काय त्यांच्या बॅगांवर, तर कदाचित जे आजची परिस्थिती आपल्याला बाहेर बसण्याची आली नसते। मुख्यमंत्री म्हणतायत की बजरंग दलवर बंदी घालण्याची मागणी करणं चुकीचं आहे। बजरंग दल असतील किंवा RSS असतील या राष्ट्रीय ज्या संघटना आहेत राष्ट्रभक्तीच्या,